नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर हे सर्व तुम्हाला बघून वाटतच असेल की हे सर्व काय आहे, तर सांगते थांबा थोडंसं. तर ही बघा, आमच्या श्री यमाई देवीच्या नैवेद्याची तयारी चालू आहे. तर देवीला नैवेद्याचा घास कसा चढवला जातो हे आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण जे काही देवीसाठी पंचपक्वानाचं इथे देवीसाठी नैवेद्य बनवलेला जातो. खूप साऱ्या अशा गोष्टी असतात, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर त्या रोज एक काहीशा आम्हाला बनवावे लागतात. त्यानंतर बघा, इथे बघू शकता तुम्ही, खूप साऱ्या अशा नैवेद्यामध्ये गोडाचं वगैरे खूप बनवलं जातं. तर तेलची असेल, त्यासोबत करंजी, लाडू, चिवडा, त्यासोबत साळीचा भात, भगरीचा भात, त्यासोबत मिक्स भाजी, चपाती, अशा खूप साऱ्या गोष्टींना देवीला नैवेद्यामध्ये दाखवल्या जातात. अनेक प्रकारचं जे काही देवीसाठी नैवेद्य बनवलेलं आहे, हे असं कसंही दाखवू शकत नाही. त्यासाठी बघा, अशा प्रकारे संपूर्ण एका टोपलीमध्ये, म्हणजे ह्याला आम्ही म्हणतो देवीच्या घासाचं टोपलं असं म्हणतो. तर ह्या घासाच्या टोपल्यामध्येच अशा प्रकारे सजवून श्री यमाई देवीला नैवेद्याचा भोग चढवला जातो. तर इथे बघू शकता, जी काही ती पानं आहेत ती अगोदर ह्या टोपलीमध्ये खाली ठेवावी लागतात. तर ही पाने घरी आणून त्याला विणून चांगल्या प्रकारे त्याचे द्रोण वगैरे बनवून ना, तर अशा प्रकारे देवीचं जे काही नैवेद्य आहे ते सजवलं जातं. त्यासोबत बघा, इथे तेलची, करंजा, त्यासोबत रव्याचे लाडू, बेसनचे लाडू, चकल्या आणि खूप साऱ्या अशा गोष्टी असतात, त्या देवीच्या नैवेद्यामध्ये आम्हाला बनवाव्या लागतात. जो काही देवीचा नैवेद्य आहे, तर हा संपूर्ण बनवण्यासाठी आम्हाला 8 ते 10 दिवस अगोदर तयारी करावी लागते. कारण एकाच दिवशी संपूर्ण ह्या ज्या काही पदार्थ आहेत ते बनवले जात नाहीत. त्यामुळे ना, दिवसातून एक पदार्थ हा बनवला जातो आणि त्यासोबत ना, घरामध्ये हे पदार्थ कोणीही खात नाही. जोपर्यंत देवीला नैवेद्याचा भोग चढत नाही तोपर्यंत घरामधले मोठे असो किंवा लहान असो, कोणी देखील ह्या प्रसादाचा लाभ घेत नाही. जेव्हा देवीचं नैवेद्याचा भोग जो संपूर्ण होतो, जेव्हा देवीला घास चढतो, तेव्हाच ह्या टोपलीतून हा जो काही घास आहे ते घरातील संपूर्ण जे काही मेंबर आहेत, तर हा देवीचा प्रसाद खातात. चला तर मग तुम्हाला दाखवते आता मी, ज्या काही मिक्स भाजी असेल, साळीचा भात असेल, भगरीचा भात असेल, त्यासोबत बघा ज्वारीचे फळमुटके देखील बनवले जातात. तुम्हाला फळमुटके काय असतात हे माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत चपाती असते आणि त्यासोबत देवीच्या नैवेद्यावर नॉनव्हेज देखील इथे दाखवलं जातं. तर अशा प्रकारे बघा, सकाळी उठून ज्या दिवशी देवीला घास चढवला जातो त्या दिवशी जे काही नॉनव्हेज, चपाती, मिक्स भाजी, साळीचा भात, त्यासोबत भगरीचा भात आणि मिक्स भाजी बनवली जाते. तर हे बघा, ज्वारीचे फळमुटके बनवले जातात. तर अशा प्रकारे ह्या टोपलीमध्ये संपूर्ण बघा, फक्त आमच्या एका घरातूनच हा देवीचा नैवेद्य जात नाही, तर आमच्या समाजातील जे काही घरं आहेत, तर त्या संपूर्ण घराचा देखील हा नैवेद्याचा जो काही घास आहे तर देवीला दाखवला जातो. तर ज्या दिवशी देवीला नैवेद्याचा घास चढवला जातो त्या दिवशी घरामध्ये सर्वांनाच खूप उत्सुकता असते की देवीचा घास कधी चढवला जाईल. कारण इतकी आतुरता असते आणि त्यामध्ये ना, जो काही अडथळा आहे तो अडथळा येऊ नये म्हणून श्री यमाई देवीच्या चरणी प्रार्थना देखील केली जाते. तर अशा खूप काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या चुका व्हायला नकोत याची काळजी देखील देवीचा नैवेद्य चढवताना घेतला जातो. खूप सारे असे छोटे छोटे जे काही पदार्थ आहेत ते न विसरता ह्या घासाच्या टोपल्यामध्ये भरले जातात आणि त्याचसोबत नाही, ते ह्या घासाच्या टोपल्यामध्ये तूप देखील ठेवलं जातं. तर तेलचीवर तूप देखील ठेवलं जातं. तर अशा प्रकारे बघा, संपूर्ण देवीचा नैवेद्य बनवला जातो. आणि त्याचसोबत बघा, इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे देवीच्या चोळीचा खण दिसत आहे. याला देवीची जी काही साडी वगैरे असेल तर याच्यामध्येच हे देवीचं जे काही घासाचं टोपलं आहे ते बांधलं जातं. त्यासोबत नारळ, लिंबू, कांदा वगैरे करून, त्यासोबत आरती, याची पूजा वगैरे करून देवीला घास चढवण्यासाठी ही टोपली घेऊन देवीच्या मंदिराकडे जातात. तर अशा प्रकारे बघा, संपूर्ण श्री यमाई देवीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा देवीचा घास चढवला जातो, वाटेमध्ये छोटंसं मूल किंवा गर्भवती महिला येऊ नये याची देखील काळजी घेतली जाते. तर असा बघा आमच्या संपूर्ण देवीचा यमाईचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.